कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सुख झाले हो सुख झाले साजने विठ्ठल तुहा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा माधव तुहा माधव गरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल हे बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा हो म्हणून बाबा हे परवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे
देवीवर वापर खोवा देवीवर हल 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 हयात गुळ माझे गेले हरपुनी 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 श्रीरंगा वाचूनी श्रीरंग वाचूनी शिकवाल मग वेळो वेळा मितया गुवळा रतले अष्टभोग भोगने माते नाही ताड माते नाही ताड भक्ती प्रेम गोड गे माये गे माय भक्ती प्रेम गोड गे माये भक्ती प्रेम गोड
है ना हां तेच तर म्हणून आपलं या बिगुळ माझे गेले हारतो या बिगुळ गेले हारतो या तिकुळ माझे गेले हरपोरी या तिकुळ माझे गेले हरपोरी श्रीरंगाला म्हणूनी आणणे श्रीरंगाला आणणे किती उसी कवाल नजरे वेळा किती उसी कवाल नजरे वेळा
यतिकुळ माझे गेले हरपून श्रीरंगा वाचुने अनुनेने किती हो सिकबाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतले अष्टभोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोडले गे माये बाप रखुमा देवे बरुजिवेचा जिव्हाळा काही केला वेगळा नोहे गे माये किती शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवाळा रतली विठ्ठल
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अखण्डमण्डलाकारं व्याप्तयेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा कुरु प्रथमं पाण्डुरङ्गा कुरु नमिला गणपती मावली शारदा आता गुरुराया दंडवत। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर हे दुख भंजन दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत यतिकुळ माझे गेले हरपून श्रीरंगा वाचुनी अनुनेने किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलिये। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग गवळण माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांची असून मला असं वाटते जवळजवळ सर्वांची गवळण पाठ आहे। अतिशय गोड गवळण ज्ञानोबारायची आणि ज्ञानोबा या गवळणीमध्ये भगवंताला पाहिल्यानंतर भगवंताच्या नामचिंतनानंतर त्या गवळणीची अवस्था काय झाली त्या अवस्थेचं वर्णन महावैष्णव ज्ञानोबा या गवळणीत वर्णन करतात। विठ्ठल अल्पसहा कार्यक्रमाचा परिहार सांगणं गरजेचं आहे। मायबापू आपल्या परमपवित्र या भूमीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे ह्या वर्षी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांच्या 35व्या पुण्यस्मरणार्थ हा चालत असलेला आपला भव्य आणि दिव्य सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजचं हे प्रसादाचं कीर्तन आजचं हे काल्याचं कीर्तन सर्व कमिटी असेल आदरणीय माझ्यावर जीवपाड प्रेम करणारे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय श्यामदादा आमचे यांच्या फोन आला आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला यावं लागतं आणि या ठिकाणी बाबांच्या दर्शनाचा हा प्रसादाचा योग माझ्या वाट्याला आला। निश्चित माझ्या जन्माचं काहीतरी भाग्य असेल एका महात्म्याचा हा पवित्र सोहळा आणि या सोहळ्यामध्ये मला सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं। मी निश्चित भाग्यवान आहे। महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा आहे। आपण भाग्यवान मंडळी आहात की एका महात्म्याच्या सान्निध्यात आपण राहता एका महात्म्याच्या पवित्र भूमीमध्ये आपलं वास्तव्य आहे। निश्चित तुम्ही भाग्यवान आहात कारण भाग्य उदयेन बहुसमर्जितेनं भागवतामध्ये वर्णन आलं। माणसानं भाग्यवान कधी समजलं पाहिजे ज्या दिवशी जीवनात संत येतात ना त्या दिवशी माणसानं भाग्यवान समजलं पाहिजे। कधी भाग्यवान समजलं पाहिजे भाग्यवान कोणाला म्हणावं भाग्यवान त्याला म्हणलं पाहिजे ज्याच्या जीवनात संत आहे ज्याच्या जीवनात हरिकीर्तन आहे ज्याच्या जीवनात परमार्थ आहे ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे तो खरा भाग्यवंत आहे। महाराजांचं एका ठिकाणी वर्णन आहे। महाराज वर्णन करतात भाग्यवंत घरी
काची वाट पाहे रघुनंदन. खरा भाग्यवान तो आहे ज्याच्या जीवनामध्ये संत आहे, ज्याच्या जीवनामध्ये भगवंत आहे. पैसा असणं हे भाग्य नाही, मुलं असणं हे भाग्य नाही. काही काही लोक म्हणतात आमच्याकडं खूप पैसा आहे. रावणाकडं का कमी होता? सिकंदराकडं कमी होता का? सिकंदरानं अख्खं जग जिंकलं होतं, इतकंच प्रॉपर्टी होती सिकंदराकडं. पण शेवटी पाय खुरू मेला, एकही जवळ आलं नाही त्याच्या. रावणाकडं कमी संपत्ती होती का? पैशानं माणूस भाग्यवान ठरत नाही दादा. हो ऐका, थोडं ध्यान देऊन ऐका. पैसा हा भाग्याचं भाग्यवान होऊ शकत नाही, पैसा भाग्यवान बनू शकत नाही. माणसाला ध्यानात ठेवा. म्हणले महाराज मला 4 मुलं आहे, मी खरा भाग्यवान आहे. 4 मुलं असणं म्हणजे काय भाग्याचं लक्षण नाही. डुकरीला 32 पिल्ले होतात. जर संख्यानं जर का म्हणायचं तर डुकरं कुत्रे आपल्यापेक्षा जास्त पिल्ले आहेत त्यांना, मग ते भाग्यवान होतील ना. जास्त मुलं असणं हे काही भाग्याचं लक्षण नाही, ध्यानात ठेवा. भाग्य कशाला म्हणावं? संतांचा सहवास आणि सत्संग ज्याच्या जीवनात येतो करा भाग्यवान आहे. मी म्हणत नाही. एका ठिकाणी गोस्वामी तुळशीदासजी वर्णन करतात, भजन करा विठ्ठल संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय धनधारा संपत्ती ये तो पापी के भी घर होय. गोस्वामी म्हणतात संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. संतांचा समागम, भगवंताचं चिंतन हे भाग्यवंताचं लक्षण आहे. अहो धन संपत्ती बायको ये तो पापी के भी घर होय. पापी माणसाकडे सुद्धा पैसा असतो, पापी माणसाकडे सुद्धा बायको असते, पापी माणसाकडे सुद्धा मुलं असतात. मग तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात गड्या. हो मला आनंद वाटायला लागला की भाग्यवान मंडळी आहेत, कारण तुमच्या जीवनामध्ये परमहंस मौनी बाबासारखे संत आहेत. जीवनात संत आलं पाहिजेत. आज खरं तर काल्याचं कीर्तन हे वेगळं चिंतन मांडायला मला अनुमती नाही, पण तरीही सुद्धा आलं ओघात म्हणून सांगतो. ऐका, एका महात्म्याच्या सानिध्यात आहात तुम्ही. माणसानं कोणाच्या तरी सानिध्यात राहिलं पाहिजेत. ध्यान देऊन ऐका, कोणाच्या तरी आश्रयानं राहिलं पाहिजेत. आणि तुम्ही भाग्यवान मंडळी आहे की तुम्ही आश्रयानं आहात. पण कोणाच्या आहात? एका महात्म्याच्या आहे, साधूच्या आहे. माणसानं आश्रयानं साधूच्या राहिलं पाहिजेत. कोणीतरी जीवनात आपले आश्रय असला पाहिजेत, कोणीतरी मालक असला पाहिजे. तुमच्या जीवनात मालक कोण आहेत? तर परमहंस रामकृष्ण मौनी बाबा आहेत. ऐका ना, मालक असलं पाहिजे का नाही जीवनात कोणीतरी? तुम्हाला माझी भाषा कळते ना? कोणीतरी मालक असलं पाहिजे. लक्षात आलं की मी आता फसलेत. बेजास्त आला, काही कमी झालं वाटतं. हो द्या शांततेनं. ऐका, गायीच्या लक्षात आलं की मी आता फसले, आता मी काही वाचत नाही, आता 100% मरणार आहे. गाय फसल्यानंतर वाघही तितक्याच वेगात पळत येत होता. वाघालाही सुद्धा त्या गाळाचा, त्या गटाराचा अंदाज आला नाही. तोही आला आणि तोही सुद्धा त्याच गाळात फसला. फक्त फरक इतका झाला की गाय त्या तिथं फसली आणि वाघ इथं फसला. दोघंही फसले. वाघाचा धडालकन आवाज आला गाळात पडल्यानंतर, आणि जसा वाघाचा आवाज आला तसा गाय म्हणले बस आता मरते मी आता. कारण वाघ माझ्या जवळ आला. तिचं काळीच धडधड करायला लागलं. बस आता काही खरं नाही, वाघ येणार, मला फाडणार, मला खाणार. पण 1 मिनटं झाले, 2 मिनटं झाले, 5 मिनटं झाले, तरीही वाघ जवळ येत नाही. गाईच्या लक्षात आलं की इतक्या टायमात वाघानं यायला पाहिजे होतं आणि मला खायला पाहिजे होतं. ज्या अर्थी वाघ माझ्याजवळ येईना, त्या अर्थी जसं मी फसले तसा वाघ तर नाही फसला. आणि मग गाईची थोडी हिंमत धरली गाईनं, आणि गाईनं पाठीमागं भीतच पाहिल्यानंतर गाईच्या लक्षात आलं जसं मी फसले या गाळात तसा हा वाघही फसला. आणि मग गाईच्या जीवात जीव आला. म्हणले आता काही काळा का पुरतं का होईना, पण माझं मन सध्या काय झालेलं आहे, चुकलं आहे सध्या. बस आपली तशीच गती
हे का नाही. काही काळापुरते आपण आता जगतोय, आता काही चिंता नाही. आता काही केलं तरी चालतंय, नाही केलं चालतंय मंदिरात, आहे का नाही. नाही केलं दान धर्म तरी चालतो. ऐका, गाय म्हणाली आता काही काळापुरतं का होईना, पण आता मी वाचते, आता मला काही मरण नाही. ऐका ऐका, फार गोड दृष्टांत आहे. दृष्टांत शेवटी तुमच्या लक्षात येणार आहे. फक्त ध्यान देऊन ऐका. थोडं जरी ध्यान तुमचं बाजूला गेलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. गाईच्या लक्षात आला आता मी काही वेळापुरतं जगते. मग गाईनं हिंमत केली आणि त्या वाघाला पाठीमागं मुंडकं करून बोलू लागली. कोण? गाय. त्या वाघाला बोलली, म्हणले दादा ए वाघा, फसला म्हणले भल्या माणसं तू बी. मी फसले आणि तूही फसला. वाघ होता तो म्हणला मग तुला काय करायचं म्हणले, आणि मी का सोडतो का तुला, मी तुला खाणार आहे, मी तुला फाडणार आहे. शेवटी तो वाघच. गाय म्हणली खाय मला, फाड, मार मला, पण अगोदर निघतं खरी. अरे भल्या माणसा तू फसला आणि गप्पा काय करायला लागला. तसे बरेच वाघ फसिलेत या संसारात, पण गप्पा अशा चालू आहेत. तुम्ही आणि मी फसलेले, गटारात फसलेले लोक आहे. त्यामुळं आपण गप्पा करताना थोडं ध्यान देऊन भान ठेवून गप्पा केल्या पाहिजेत. बरेच लोक असतात मारून टाकेल, फाडून टाकेल, त्याला पाहून घेईल. अरे तू पाहू नको, तुलाच पाय. तू सध्या फसलेला आहे भल्या माणसा. वाघासारखी गती. वाघ म्हणला ए गाई, तू काही बोललीस तरी चालेल, पण मी तुला सोडणार नाही. वाघ म्हणले निघतं खरी अगोदर. गाय परत बोलली, म्हणले दादा अरे जशी मी फसले तसा तू फसला भल्या माणसा. काय बोलायला लागलास. ते म्हणले काही बोलायला लागलो म्हण नको, म्हणले मी वाघ आहे, म्हणले तुला खाणार. गायीनं शेवटचं वाक्य बोललं, ते वाक्य फार छान आहे. गाय म्हणली वाघा तुला कोणी मालक आहे का. ए वाघा तुला कोणी मालक आहे का. शेवटी तो वाघ होता जंगलातला, त्यानं मोठ्या आक्रमक शैलीत सांगितलं मला मालक, अगं मीच मालक आहे, मी वाघ आहे, मला कोणी मालक नाही, मीच माझा मालक आहे, मीच माझ्या मनाचा राजा आहे, मला कोणाच्या पुढं वाकायचं काम नाही, झुकायचं काम नाही. बरेच वाघ आहेत आज असे, ते कोणापुढं वाकायला आणि झुकायलाच तयार नाहीत. अजिबात नाही. ते पिक्चर होता ना, ते झुकेगा नाही साला, तसे बरेच वाघ आहेत आता, आहे का नाही. ते म्हणले मला वाकायचं काम नाही कोणापुढं, मी वाघ आहे. गाय म्हणली तू वाघच आहे, फक्त तुला मला एक सांगायचं, तुला जरी कोणी मालक नाही, तू स्वतः मालक असला ना वाघ आहे, पण मला मालक आहे. दृष्टांत आहे का बरं का. मला काय आहे, मला मालक आहे. वाघ म्हणला मग मला काय करायचं, तुला मालक आहे तर. अरे म्हणले वाघा तुला नाही कळलं, अरे आता 4 वाजले, दिवस माळवा लागला, 5 वाजेपर्यंत भाऊ मी जर का कोठ्यावर गेले नाही, गाय म्हणाली, तर माझा मालक मला पाहत येता येईल. शिवाजीबा कुठं, की माझी गाय कुठे अजून कोठ्यावर आली नाही. ऐका ना, मला पाहत इथं येईल आणि पाहिल की अरे माझी गाय तर फसली. तो बैलगाडी आणेल, बैल आणल, धान बांधल आणि मला गाळातून बाहेर काढल. कोण बोला ना, बोला कोण. मालक, मला मालक आहे, तो मला बाहेर काढल. आणि ए वाघा नुसतं बाहेर काढणार नाही, तो मला स्वच्छ धुईल, नुसतं धुणार नाही, त्याच्या डोळ्यात पाणी येईल की माझी गाय केव्हापासून फसली काय माहीत. हिरव्यागार चारा आणल, नुसता चारा नाही आणणार. आलप काय म्हणतात तुमच्याकडं, खोग्रास, असा सुंदर भारी खोग्रास आणेल, माझ्या समोर मांडल आणि पाठीवून हात फिरवल. कोण, मालक. ए वाघा मी नाही मरत रे, मी नाही मरत, कारण मला कोण आहे, मालक हे. मी मरत नाही, मी आधीला आहे, पण माझ्या मालकाच्या, त्यामुळं मला भीती बाळगायचं काम नाही. मी फसले जरी ना तरी माझा मालक येणार आहे आणि मला या भवसागरातून, या चिखलातून काढणार आहे. मला मालक आहे, तुला मालक नाही भल्या माणसा. याच्यासाठी जीवनात मालक असला पाहिजेत. आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला मालकरूपी संत आहे. खऱ्या अर्थानं भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. जीवनात मालक असलं पाहिजे कोणतरी. मला आनंद वाटला. अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं हे संस्थान आहे. अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी होतो आहे, याचा मला आनंद वाटला. आणि हा सोहळा किती मोठा आणि किती संस्थान मोठं आहे याच्यापेक्षा खरं सांगू का, मला आनंद आणि आदर तुमच्या कमिटीचा हा वाटायला लागला. इथं अतिशय सुंदर दिमागदार वारकरी शिक्षण संस्था आहे, याचा विशेष आनंद आहे. संस्थान कितीही मोठं असलं, संस्थान कितीही डेव्हलप जरी झालं आणि त्या ठिकाणी जर का वारकरी शिक्षण संस्थेचा लवलेश नसेल ना, तर ते संस्थान शून्य ध्यानात ठेवा. आज जगाच्या पाठीवर जर सर्वात सुंदर जर संस्थान कोणतं असेल तर समर्थ श्री गजानन महाराजांचे.
जगाच्या पाठीवर. पण हे संस्थान आज जर एवढ्या दिमाखात जर का पुढे येत असेल, त्याचं एक कारण आहे, त्या संस्थानला वारकरी संप्रदायाची वारसा आहे. हां, कारण वारकरी संप्रदाय ज्या ज्या संस्थानला स्पर्श झाला महाराज, ते संस्थान कुणीच झाले ध्यानात ठेवा. दररोज हरिपाठ आहे, दररोज काकडा आहे, दररोज कीर्तन आहे. अहो, इथं माणसं बनवण्याची फॅक्टरी आहे आमच्या श्यामदादाची. हां, तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. हे पाय एक सांगू का, मला खरं तर एक कधी कधी मनाला पटत नाही की श्याम महाराजसारखा माणूस एका ठिकाणी थांबतो कसं काय. कारण चौरंगी हिरा आहे हा माणूस. या माणसाचं गाणंही तयार आहे, या माणसाचं वाजवणंही तयार आहे, या माणसाचं व्याख्यानही तयार आहे. हा माणूस जिथं जाईल तिथं कीर्तनं कथा भेटू शकतात. पण तरीसुद्धा जर हा महात्मा, हा माणूस जरी इथं राहत असेल, हा माझा वारकरी, तर निश्चित तुमच्या लोकांचं प्रेम या माणसावर आहे. हा प्रेमानं आणि परमहंस मौली बाबावर अपार श्रद्धा त्या माणसाची आहे म्हणून राहत. तर काय कमी आहे सांगा ना. आवाज अप्रतिम आहे, सर्व सुंदर आहे, सर्वांग ऐका, सर्व गुण संपन्न लोक कुठं थांबत नसतात. हनुमान महाराज कुठंच थांबत नसतात, ते कुठंच थांबत नसतात. पण ते थांबत असतील तर निश्चित त्यांची अपार श्रद्धा आहे आणि तुमचं प्रेम आहे म्हणून महाराज या ठिकाणी आहेत. अशी माणसं थांबत नसताना पूर्ण ज्ञान आहे. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात इथं मोठे वारकरी संप्रदायाचे मोठे मोठे कार्यक्रम व्हायला काहीच अडचण नाही. कारण तुमच्याकडे एक हिरा आहे वारकरी संप्रदायाचा. महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार आणि कुठलाही गायक, वादक, कथाकार या माणसाच्या फोनवर येऊ शकतो, एवढे या माणसाचं वारकरी संप्रदायात एक वजन. आम्ही सगळेच कीर्तनकार जेवढे महाराष्ट्रातले आहेत श्यामदादाला खूप मानतो. त्यामुळे इथं काही कमतरता नाही. आणि एवढे गोड मुलं तयार व्हायला लागलेत, ही खऱ्या अर्थानं संस्थांची कमाई आहे, ही खरी कमाई. कबीरदासजी म्हणतात, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज बली क्या खाकबूस कानू. आईनं मुलं जन्माला घालायचे तर संत असावा, शूर असावा, नाही तर भक्त असावा. आणि हे सगळे कुठे तयार होतात, तर हे वारकरी शिक्षण संस्थेत चालू होतात, या ठिकाणी होतात. बघा हे काय मुलाचं नाव मला माहीत नाही, मी पहिल्यांदाच आलो. किती गोड वाजवतो हा गायचं नाव, हा किती छोटा आहे बघा तो, इतका तयार मृदंग वाजवतो. इथं एक एक हिरा तयार व्हायला लागला. उद्या ही मंडळी ज्यावेळेस बाहेर जातील त्यावेळेस सांगतील का रे हा कुठला विद्यार्थी आहे. आता अभिमानानं सांगितलं जाईल हा परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थानचा विद्यार्थी. आज महाराष्ट्रभर आपल्या गाण्याच्या माध्यमातून ज्यांनी ठसा उमटवला ते आपल्या संस्थांचे विद्यार्थी आदरणीय हनुमान महाराज आहेत. महाराष्ट्रभर गायन करतात. किती गोड कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्वांना विशेष धन्यवाद देईल मी. आनंद वाटला मला इथं आल्यानंतर. सर्वच मंडळी अप्रतिम आहेत. मला मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय शंकर महाराज आहेत, गाण्याची साथ करण्यासाठी आदरणीय शिवाजी महाराज, हनुमान महाराज, श्याम महाराज, चांगाडे बुवा, आदरणीय आमचे युवा कीर्तनकार वैभव दादासुद्धा या ठिकाणी आलेत. सर्व गोड मंडळी. आता वेळ फार कमी आहे आणि मला म्हणजे जो पल्ला आहे तो फार मोठा गाठायचा आहे. थोडं ध्यान देऊन ऐका. एका साधूची महात्म्याच्या पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीला परमार्थिक कीर्तनं प्रवचनं ठुले पाहिजेत. का ठुले पाहिजेत? कारण हे साधूचा सोहळा आहे. साधूचा सोहळा साधूसारखा झाला तर त्या सोहळ्याला आनंद असतो. अन्यथा तो साधू, तो महात्मा त्या भूमीला आणि त्या लोकांना शाप देत असतो. ध्यानात ठेवा. ऐका. हा मग तुम्ही विचारसाल महाराज हा पुण्यतिथी सोहळा केल्यावर आमचा काय फायदा होईल? एकच वाक्य सांगतो, ज्ञानोबरायचं पुढं चालतो. हा सोहळा केल्याचा, हा परमार्थ केल्याचा, हा नामसंकीर्तन करण्याचा, पुण्यतिथी सोहळा करण्याचा काय फायदा? ज्ञानोबराय शंकर माऊली 18व्या अध्यायात वर्णन करतात. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलेच मुक्तता, दीपे दिसे पाहता आपलेच वस्तू. ज्ञानोबराय म्हणतात अशा मुक्त महात्म्याचा जर सोहळा केला तर मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, दीपे दिसे पाहता आपलीच वस्तू. तुम्ही मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. अशा महात्म्याचा सोहळा करा. तुम्ही पुण्यवान होसाल, तुम्ही मुक्त होसाल. आणि मुक्त होण्यासाठी हा सर्व सोहळा चालला. म्हणून तुम्ही सर्व मायबापांच्या चरणावर नतमस्तक. आदरणीय श्याम महाराजांचा मला फोन आला आणि त्यांनी मला या ठिकाणी सेवा दिली. खऱ्या अर्थानं त्यांनाही मी धन्यवाद देईल की त्यांच्यामुळे हे सेवा मला घडली. अतिशय गोड वातावरण आहे. आणि अशा महात्म्याच्या मी पावन सानिध्यात उभा आहे की ज्यांचं जीवन अवस्थेतलं जीवन होतं महाराज. परमार्थामध्ये अवस्थेला महत्त्व आहे. ध्यानात ठेवा. परमार्थ हे अवस्थेचा विषय आहे. संसार करायचा असेल तर संसारात व्यवस्था लागत असते.
ज्याच्या संसारात व्यवस्था नाही त्याचा संसार उद्ध्वस्त होत असतो, ध्यानात ठेवा. संसार हा व्यवस्थेचा आहे आणि परमार्थ हा अवस्थेचा आहे. परमार्थात अवस्थेला महत्त्व आहे आणि संसारात व्यवस्थेला महत्त्व आहे. संसारात जर अवस्था आली तर संसार चालत नाही आणि परमार्थात व्यवस्था आली तर परमार्थ फळ देत नाही. म्हणून ध्यानात ठेवा, परमार्थ हा अवस्थेचा आहे. जीवनात अवस्था निर्माण झाली पाहिजे आणि एका अवस्थेतल्या महात्म्याच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी घेतलेला जो अभंग आहे तो मी एका अवस्थेतल्या गवळणीचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल अवस्थेतलं वर्णन आहे. ध्यानात ठेवा, भगवंताच्या सानिध्यात राहणाऱ्या सर्व गवळणी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायच्या. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, अखंड चिंतन करायच्या, अखंड नामस्मरण करायच्या आणि तो भगवंताचं सानिध्य प्राप्त झालं आणि त्या भगवंताचं दर्शन प्राप्त झालं आणि दर्शन प्राप्त झाल्यानंतर त्या भगवंताला पाहिल्यानंतर त्या भगवंताच्या चिंतनामध्ये त्या गवळींचं जीवन अवस्थेमध्ये गेलं. ऐका, ध्यान देऊ. कारण भगवंताचं रूप अवलौकिक आहे. का अवस्था निर्माण झाली गवळणीची त्याची 3 कारणं मांडतो आणि पुढे चालतो. का अवस्था निर्माण झाली? कारण ज्या देवाच्या त्या सानिध्यात आणि ज्या देवाला त्यांनी पाहिलं तो देव स्वरूपता सुंदर आहे, 1. नंबर 2, तो जो देव आहे तो नामता सुंदर आहे, नंबर 2. आणि नंबर 3, तो जो देव आहे तो स्वभावता सुंदर आहे. म्हणून त्या देवाच्या चिंतनामध्ये त्यांना अलौकिक आनंदाची प्राप्ती झाली. देवाच्या चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये आनंद नावाची अवस्था केव्हा प्राप्त होते? ज्या दिवशी तो देव साक्षात त्याचं दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर काय परिणाम, काय होती अवस्था निर्माण, त्याची 3 कारणं मांडून पुढे चालतो. ऐका, पहिलं कारण, जो देव त्यांनी पाहिला गवळणीनं तो देव नामता सुंदर आहे. काय सुंदर आहे? तो देव नामता सुंदर आहे. देवासारखं नामता सुंदर या जगात काही नाही महाराज. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सावणे सुकुमार, कुमार, रूप सावणे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, सुकुमार. देव जो आहे ना तो नामता सुंदर आहे म्हणून अवस्था निर्माण झाली. देवाला पाहिल्यानंतर आनंद का होतो त्याचं कारण सांगायला लागलो. ध्यानात ठेवा, गवळणीला आनंद झाला आणि गवळणी विसरल्या स्वतःला याचं कारण सांगायला लागलो. का विसरल्या स्वतःला? तो देव नामता सुंदर आहे. पहिलं कारण सांगायला लागलो. नामता सुंदर, नामता म्हणजे त्याचं नाव सुंदर आहे. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धारेले, मुक्त केले राक्षसा. त्याचं नाव एवढं सुंदर आहे ना देवाचं. त्याचं नाव घेतल्यानंतर कोणाचं परिवर्तन झालं नाही, कोण परिवर्तित झालं नाही मला सांगा. नाम चांगले चांगले, कपिकुळ उद्धारले, मुक्त केले राक्षसा. अरे राक्षसानं नाव घेतल्यानंतर त्याचं नाव एवढं सुंदर आहे त्यांना मुक्ती प्राप्त होते. अजामिळासारखा माणूस फक्त नारायण स्वतःच्या मुलाला आवाज दिला तोही मुक्त झाला. कशाचा परिणाम आहे? फक्त नामाचा आहे का नाही? नामच अतिशय पवित्र आहे कुणाचं? त्या देवाचं. म्हणून त्याचं नाव घेतल्यानंतर अवस्था निर्माण होते. ऐका बरं का, पहिलं कारण.
का गवळणीची अवस्था निर्माण झाली? त्या देवाचं नाम चांगलं आहे, नाव चांगलं आहे. त्याच्यासारखं या जगातही सुद्धा कोणाचं नाव सुंदर नाही महाराज, आहे का नाही? एका हिंदी कवीचं वाक्य आहे, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, इसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, इसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. हो, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा. त्याचं नाव अतिशय सुंदर आहे, म्हणून त्याचं नाव जरी घेतलं तर अवस्थेमध्ये जायला वेळ लागणार नाही, इतकं नाव सुंदर आहे. म्हणून गवळणी अवस्थेत आहे. ऐका, नंबर 1. नंबर 2 त्याचा स्वभावता तो देव सुंदर आहे, इतका स्वभावानं चांगला आहे महाराज. त्याला मारण्यासाठी गेलेल्यांना सुद्धा त्यानं मुक्त केलं. ज्ञानोबराय वर्णन करतात, तुहा सनकादिकाची ये माने, मुक्ती सायुज्यता दिधला पुतने. अरे सायुज्यता नावाचा मोक्ष पुतनेल देऊन दिला. अहो बकियम स्तन कालकूटम जिघाव सना पाय यद्यप्य साध्वी लेभेर गतिर्धातुर्तिर्दोन्यम कमवादयालो शरणम रजेम. भागवतात वर्णन आलं, अरे त्या देवाला मारण्यासाठी गेलेली पुतना, मारायला गेली होती महाराज, पण देवानं तिलाही सुद्धा मोक्ष प्राप्ती दिली. हा कशाचा परिणाम आहे? त्या तिनं पाहिलं, नुसतं पाहिलं. माझ्या देवाचा स्वभाव आहे महाराज, तुम्ही कोणत्याही भूमिकेनं या, तुमचं देव कल्याणच करेल. तुम्ही जर काही इथं दर्शनाला आले आणि जातात म्हणले की आपण चप्पलच चोरून यायची, फक्त या तर खरी. कोणत्या भूमिकेनं या, खटनट यावे, शुद्ध होणे जावे. अरे ही भूमी आहे महाराज, ध्यानात ठेवा. कोणत्या भूमिकेत या, इथं तुमचं कल्याण होईल. हा का? कारण माझा देव स्वभावता सुंदर आहे. आणि नंबर 3, माझा देव स्वरूपता सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार. अहो तो इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, त्याला पाहिल्यानंतर गवळणी स्वतःला विसरले यात नवल नाही. मी दृष्टांत सांगतो, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. रामायणामध्ये एक फार गोड दृष्टांत आलेला आहे. वैभव महाराज, काय झालं? भगवान प्रभू रामचंद्र पंचवटीत आले आणि पंचवटीत आल्यानंतर तिथले काही ऋषी संत योगी जपी तपी साधना करत होते देवप्राप्तीसाठी. त्या पंचवटी या क्षेत्रामध्ये 16,100 साधू महात्मे तपश्चर्या करत होते. पण त्यांना कळालं, ते म्हणले अहो तपश्चर्या करायचं काम नाही. म्हणले का? म्हणले ज्याच्या तपश्चर्येसाठी आपण या ठिकाणी आहोत ना, तो जगाचा मालक पंचवटीत आला, चला त्याच्या पाया पडायला. म्हणून 16,100 ऋषी पाया पडायला निघाले. कोणाच्या? देवाच्या, प्रभू रामचंद्राच्या. 16,100 आहेत आणि आपसात त्यांच्या गप्पा चालल्या. म्हणले का हो, आपण देवाकडं तर चाललो, पण जर पाणी असलं तर? म्हणले असू द्या मग. म्हणले तिथं गेलो जर पाणी नाही आलं, ऊनच वाढलं, मग ऐकावं का जावं? आहे का नाही? आता चालणारे लोक बोलत असतात, आहे का नाही? आणि मग तसे ते बोलू लागले. म्हणले को आपण देवाकडे तर चाललो, पण तिथं गेल्यावर देवाला काय मागायचं? ध्यान देऊन ऐका, काय मागायचं? ते म्हणले काही मागायचं नाही. एक जण थोडा वेगळा होता, ते म्हणले आयुष्यभर आपण साधना केली, काही मागायचं नाही. पण या साधना करता करता लगन राहून गेलं. हे सगळं करता करता काय राहिलं? अहो कीर्तन भजन पूजन साधना केली, पण हे सगळं करता करता लगन राहून गेलं. म्हणले मग देवाला तेवढं मागू काय? तेवढी बायको दे बा. ते म्हणले अरे देवाला बायको मागत असतात का? म्हणले मागू नका, हरकत आहे. ते म्हणले देवाला बायको मागू नका, पण त्यातले एक हुशार होतं, ते त्याने दोघायचा हात धरला. म्हणले हनुमान वैभव, अरे ऐका रे, ऐका ना. म्हणले तसं मागत नसतात. म्हणले मग? म्हणले अरे तू देव आहे, तू उदार आहे प्रभू रामचंद्र. म्हणले मग? म्हणले काहीच नाही, फक्त एक काम करायचं. काय? मी असं ऐकलं
की तो प्रभू रामचंद्राच्या पायाला दगडाचा स्पर्श झाला की दगडाची काय होती बोला? स्त्री होती. काय होती? स्त्री होती. म्हणले घ्या ना एक एक दगड संग दर्शन घ्यायचं आणि पायाला दगड लावायचा. स्त्री झाली किती बायको. तो राम आहे, एक पत्नी एक वचने. तो काही कृष्ण नाही, राव द्या बा, तो राम आहे. हां म्हणले पण दगड लावल्यावर स्त्री होते का? म्हणले मी ऐकलं एका ठिकाणी प्रमाण आहे. श्रीरामा श्रीरामा शरण तुझे लागले. श्रीरामा श्रीरामा शरण तुझे लागले. आज मी शाप मुक्त झाले. आज मी शाप मुक्त झाले. वर्णन करतात पायाचा स्पर्श, दगडाचा स्पर्श पायाला झाला आणि स्त्री झाली. म्हणले घ्या दगड. सगळ्या महात्म्यानं आपल्या झोळीत दगड घेतला आणि दगड घेतल्यानंतर आले. म्हणले हे पा दगड लावायचा आणि पायाची स्त्री त्या दगडाची स्त्री झाली की तो राम आहे. ते म्हणले कोणाचे रे? घेऊन जा. घेऊन जायचं लग्न करायचं ठरलं. सगळे आले प्रभू रामचंद्राजवळ पंचवटीत ध्यान देऊन ऐका. आणि पंचवटीत आल्यानंतर प्रभू रामचंद्राला आवाज द्याला की बाहेर या कुटीच्या. लक्ष्मणाला सांगितलं जा लखन भैया रामाला म्हणा बाहेर या. लक्ष्मणजी आत गेले. म्हणले दादा बाहेर साधू लोक आलेत, चला बरं बाहेर एकदा. प्रभू रामचंद्र म्हणले काय हरकत नाही. 16,100 ऋषी असे उभे आहेत लाईनीत. म्हणले पा गोंधळ करू नका. गोंधळ जर केला तर स्कीम बंद होऊ शकते. गपचूप गपचूप पायाला दगड लावा. स्त्री झाली की बाजूला. गोंधळ करू नका. गोंधळात काहीच भेटत नसतं, ध्यानात ठेवा. म्हणून गोंधळ करू नये माणसाला. मग सगळे म्हणले गोंधळ नाही करायचं. बस सगळ्या डोक्यात गोंधळ एकच की आपला दगड पहिला लागला पाहिजे. कारण मनुष्याचा स्वभाव आहे काय करणं? गोंधळ. आणि मग प्रभू रामचंद्रानं तो कुटीचा झोपाटा बाजूला केला. आणि जसा झोपाटा बाजूला झाला तसं भगवंत जसे बाहेर आले आणि 16,100 ऋषीनं पाला देव्या लागले. हातात हात झोळीत घातला. हातात दगड आहे. डावा पाय पुढे. फक्त आता उजवा पाय उचलायचा आणि देवाच्या पायाला काय लावायचं? दगड लावायचं. एवढंच बाकी आहे. एवढंच बाकी आहे. हातात दगड आहे. देव जसे बाहेर आले त्या देवाचं अतिशय सुंदर मनमोहक स्वरूप सगळ्यांनी पाहिलं. कसा होता देव? नीलांबुजश्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारुचापम नमामि रामम रघुवंशनाथम. त्या देवाचं अतिशय सुंदर मनमोहक स्वरूप त्या सगळ्या साधूनं पाहिलं आणि नुसते पाहतच राहिले. 1 मिनटं 2 मिनटं 3 मिनटं झाले 10 मिनटं झाले तरी कोणीच बोलणं. हातात दगड आहे पण सगळे नुसते पाहत राहिले. देवाला पाहून अवस्थेमध्ये गेले आणि देवाला फक्त पाहत होते. 10 मिनिटांना उन्हाचा चटका जास्त लागला आणि देव म्हणले अरे काही तर बोला, काही तर बोला म्हणले. काही तर बोला. सगळे साधू म्हणले ऐका ना, अवस्थेत गेलेल्या जीवनामध्ये ऊन कळत नाही, पाणी कळत नाही, काही कळत नाही. ध्यानात ठेवा. माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा. अवस्था यालाच म्हणतात की कीर्तन ऐकताना ऊन सुद्धा लागू नये. तुम्हाला जर ऊन लागत असेल समजून घ्या तुम्ही कीर्तन ऐकून नाही राहिले. हे ध्यानात ठेवा. याचं नाव अवस्था आहे. ऐका 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 याचं नाव अवस्था आहे. अवस्था म्हणजे काय हो? चिंतनामध्ये एवढं मग्न भाव जीवन की माणसाला ऊनही कळू नये आणि पाणीही कळू नये. जगद्गुरू तुकोबरायच्या घरी त्यांचा साला जेवायला आला. जगद्गुरू तुकोबरायचा साला गुळवे पाटील. अतिशय श्रीमंत पार्टी. आणि ते गुळवे पाटील जेवायला आले. तुको बायकोनं सांगितलं हे बघा मालक तुम्ही भजनाला जाता दररोज बाहेर डोंगरावर, आज जाऊ नका. माझा भाऊ आला त्यांच्या संग जेवायला बसा. आपल्याकडे नियम आहे पाहुण्या संग जेवायला बसता. आणि मग आईनं घरातूनच स्वयंपाक गिपाक तयार केला. बासुंदी केली, सार केला, तुमच्याकडे काय म्हणतात यस्वार काय असेल ते केला. आणि तो केल्यानंतर तो तिखट असतो थोडा. काय म्हणतात त्याला? यस्वारानं जाऊ द्या, डोक्याला ताण घेऊ नका. जेल नाही कळालं ते आमच्या घरी खायला. सार म्हणतात यस्वार म्हणतात, जाऊ दे तिकडे ते. आणि मग ते केला तो इतका सुंदर बनवला. आणि मग ताटच बाहेर आलं. दोघं जण जेवायला बसले. ऐका अवस्था सांगा लागलो. दोघंही जेवायला बसले. वैभव दादा दोघं जेवायला बसले. तुकोबरायनं घास घेतला आणि पाहुण्यानंही घास घेतला. बायको कोणाला विचारा स्वयंपाकात झाला? पाहुण्याला का घरच्या माणसाला? घरच्या माणसं. तुमचा काय अनुभव आहे? तुमच्याकडे पाहुणेच येत नाहीत? नसतील येत तर घेऊन जात जा कधी मध्ये. चला ऐका
पाहुण्याला विचारत नसतात, घरच्या माणसाचे असतात. आईसाहेबांना हात जोडून विचारलं, मालक कसं काय झाला स्वयंपाक छान आहे ना. तुकोबरायानं सारावर फुरका मारला आणि तुकोबरायांचा श्री विठ्ठल वा 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 काय मस्त आहे, वा 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 छान आहे, हां मस्त आहे मस्त आहे. आता योगायोग त्या सारात मिठाचाच पत्ता नव्हता, मिठच टाकलं नाही, ध्यानच नाही. आनंदात कधी कधी होतं, पाहुणे आले की चहा करायला लागले, साखरेच जात नाही ते. मग पाहुणे नाश्ता गपचूप चहा घ्यायचा, समजून घ्यायचा, हाच आनंद आहे. आणि मग तुकोबराय जेव्हा लागले, पाहुणा म्हणले आता घरचा माणूस जेव्हा लागला, आपल्याला रिकामे बोलण्याचा अर्थ नाही. आणि मग तोही जेवला, जेवण झालं आणि मग आईसाहेब जेवायला बसल्या. पहिला घास त्या साराचा घेतला, मिठाचा पत्ता नाही. बायकोनं पाहिलं आणि बाई रागारागात बाहेर आल्या. आणि तुकोबरायला म्हणले, मालक अहो त्या भाजीत मिठाचा पत्ता नाही, तुम्ही काही तर बोलायचं ना, हां काही तर म्हणायचं का नाही. हां अहो त्यात मीठच नव्हतं, तुम्ही काहीच बोलले नाही. त्यावेळेस तुकोबरायचे शब्द आहे. तुकोबराय म्हणाले, काय म्हणाले तुकोबराय म्हणले, हे बघ अगं ते जाऊ दे, ते मीठ तू बासुंदी केली होती, गोड होती का खरट हे सुद्धा मला माहीत नाही. का माहीत नाही. काय खातो भी कासया संगती, काय खातो आणि कशा संग खातो हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. ते तिखट मीठचं सोड, पण गोड काय होतं हे सुद्धा माहीत नाही. याचं नाव आहे अवस्था. ही अवस्था परमार्थामध्ये आली पाहिजेत, ही अवस्था चिंतनामध्ये आली पाहिजे, ही अवस्था त्या महात्म्यांची झाली. देव म्हणला, अरे काही तर बोला. ते म्हणले, देवा बोलायला वेळ नाही, असाच उभा राहा, असाच उभा राहा. अरे म्हणले काही तर मागा. आता देव मागा म्हणल्यानंतर यांनी म्हणावं ना बायको दे म्हणून. यांनी एकच सांगितलं, काय देवा असाच उभा राहा म्हणले. बस बस असाच उभा राहा म्हणले. अरे देव म्हणले काही तर बोला. म्हणले काहीच बोलायचं नाही देवा, बस तू असं उभा राहा, असा सुंदर दिसतो. 10 मिनिटांत देव म्हणला, आता उभा राहा, याची मुदत संपली, पटकन सांगा काय म्हणणं आहे तुमचं, मागा काय मागायचं. तर आता देवानं मागा म्हणल्यानंतर याने म्हणावं की आम्हाला बायको दे. पण देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर हे काय झाले, हे पूर्ण विसरले स्वतःला. आणि विसरल्यानंतर येईल बायको मागायची होती. देवाचं स्वरूप एवढं सुंदर आहे, एवढा देव सुंदर आहे, त्या देवाला पाहून मोहित झाले. आणि सगळे 16,100 ऋषी साधू त्या देवाला म्हणले, देवा तू जर खरंच आम्हाला काही देणार असेल ना, तर एक काम कर, आम्हाला तुझ्या बायका करून घे. देव म्हणले, किमान दाढ्यात पहा. अरे तुम्ही माणसात भल्या माणसं, तुम्हाला बायको कसं बनवू. ते म्हणले, बाकी आम्हाला काय माहीत नाही, तू किती सुंदर आहेस रे देवा, किती सुंदर आहेस, आम्हाला तुझी बायको बनवणं देवा. अरे माझ्या देवावर ऐका, माझ्या देवावर अरे गोपिका मोहित होतील, यात नवल नाही. साधू संत माणसं मोहित होतात, याचं कारण माझ्या देवाचं स्वरूप तेवढं सुंदर आहे. मग ज्या देवाचं स्वरूप एवढं सुंदर आहे, त्या स्वरूपाकडे पाहून सगळ्या गवळणी तल्लीन झाल्या. आणि तल्लीन झाल्यानंतर चिंतनामध्ये महाराज एवढ्या तल्लीन झाल्या, एवढ्या तल्लीन व्हायच्या, कुठलाही धंदा करायला लागल्या की त्यांना धंदा आठवत नव्हता, देव आठवत होता. ऐका ना, ऐका, एक गवळण सकाळीच मंथन करायला लागली. आणि मंथन करता करता मंथन जोऱ्यात सुरू झालं. मंथन करता करता काय झालं, ती स्वतःला विसरली. मंथन चालू आणि मंथन करत असताना तिच्या मुखातून भजन चालू, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भजनात तल्लीन झाली, मंथन चालू आहे. तिचं 6 वर्षाचं लेकरू झोक्यातून उतरलं खाली, रडा लागलं, तिचोळ आलं, रडत होतं, मोठ्या मोठ्या रडत होतं. रडून रडून त्याचे आसू संपले. आणि ते त्या आईजवळ पडलं, तरी सुद्धा त्या आईचं ध्यान नाही. सासू आली, सासूनं पाहिलं, लेकरू खाली पडलं. त्या सुनलं हात लावला आणि म्हणले, पोरी काय करायला लागली. म्हणले 4 वाजेपासून मंथन करायला लागली. अगं 7 वाजले, तुला ध्यान नाही का. चिंतनात मग्न झाली, अवस्थेमध्ये असलेली गवळण नाही. ऐका, त्या गवळणीला सासून सांगितलं, पोरी एक काम कर, एक काम कर. म्हणले काय कर. म्हणले हे जे पोरग आहे ना, हे लोणी मडक्यात टाक आणि मडकं सिक्यात ठेव आणि पोरग काकत घेईन, जरा हवेशीर बैस. गरमीनं लेकरू घामाझोखीळ झालं. कळलं ना काय सांगितलं तर, काय लोणी मडक्यात टाक, मडकं सिक्यात ठेव, पोरग काकत घे आणि तू काय कर. रडून रडून त्या पोराचा आवाज बसला, हवेशीर जाय. अवस्थेत होती, चिंतनात होती, पूर्ण स्वतःला विसरली होती. तिनं मडक्यात लोणी टाकलं, इथपर्यंत ठीक आहे. मडक्यात लोणी टाकलं, मडकं काकत घेतलं आणि पोरग शिक्यात घातलं. कशाचा परिणाम आहे हा चिंतनाचा परिणाम. इतकं विसरलं पाहिजे माणूस, इतकं विसरलं पाहिजेत. मग तेवढे तुम्ही विसरले पाहिजे आज, तर फायदा आहे. आता काय फायदा आहे.
तेवढे विसरलं पाहिजे, ध्यानात ठेवा. इतक्या विसरल्या होत्या स्वतःला. अशीच एक गवळण महाराज तिनं दही दूध घेऊन मथुरेकडे निघाले आणि जाताना महाराज मथुरेत गेली, दही दूध आहे आणि तिनं ते विकायला आली मथुरेत. पण मथुरेत विकायला आली पण चिंतनात विसरून गेली की विकायला आणलं काय. आणि मग तिनं चालू केलं, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव हसती मथुरे जागे, तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. हे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. ती विसरून गेली की दही घ्या दूध घ्या. तिनं एकच लावलं काय, गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. आणि तिच्याकडे पाहून गुत्या मथुरीत लोक हसू लागले, म्हणले येडी झाली आहे का नाही. परमार्थामध्ये जोपर्यंत तुम्हाला कोणी येडं म्हणत नाही तोपर्यंत समजून घ्यायचा आपला परमार्थ कच्चा आहे. अजून लोकांनी येडं म्हणलं पाहिजे, येडं झालं आता आहे का नाही. हा गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, रस घ्या म्हणे हा. वा महाराज, विकत रस घ्या म्हणे हरी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी. विकिता गोरस घ्या मनिहारी, विकिता गोरस घ्या मनिहारी, कोणी एक भुलली देखिला डोळा कवेसला अवस्थेचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात परिणाम काय झाला, कोणी एक भुलले नारी, विकता कोरस घ्या म्हणे हरी. पण का म्हणे देखिला डोळा बैसला. अहो तुझो पाहला तो मनात बसला ना की मग वेगळं काही करायचं काम पडत नाही. आपल्या मनात बसत नाही त्याच्यामुळं आपण बेजारी आज ध्यानात ठेवू. मनात बसलं पाहिजे. आणि ती गवळण निघाली. संध्याकाळ झाली, निस्ती गल्लीन चक्रा मारत होते. संध्याकाळ झाली तरी फिरत होती. एका वयस्कर म्हाताऱ्यानं बाबानं पाहिली, म्हणले यार ही तर गोकुळची पोरगी दिसते, सकाळपासून फिरायला लागली, गोविंद घ्या माधव घ्या. काय झालं हिला. मग त्या म्हाताऱ्या माणसानं बोलवलं, म्हणले बाई इकडे. काय याच्यात. म्हणले गोविंद. काय दामोदर. म्हणले कुठलची. म्हणले माहीत नाही. छोटी विसरून गेली स्वतःला. अगं म्हणले तू कोण हाची. आणि मग म्हाताऱ्यानं जरा निरखून पाहिलं, लक्षात आला अरे ही तर गोकुळातले अमुक अमुक पाटलाच्या सून दिसते, तो तर माझा मित्र आहे. आणि मग त्या म्हाताऱ्यानं त्या सुनल संग साधलेला संवाद म्हणजे आजचा अभंग आहे. म्हातारा त्या पुरील म्हणलं बाई तू सकाळपासून फिरायला लागली, गोविंद घ्या दामोदर घ्या. अगं बेड्यावाने काय करायला लागली, काय झालं तुला. अगं वेडी आहेस का. अगं तुला एक लहान लेकरू आहे, तू अमुक अमुक माणसाची सून आहे, तू अमुक अमुक माणसाची पत्नी आहे. अगं तुझं गाव तुला कळलं ना का. ते म्हणले बाबा मला काहीच लक्षात नाही. अगं तू गोकुळातली आहेस, तुझ्या काही तर ध्यानात असेल ना, तू कोण आहेस. अगं तू आहे कोण ते तर सांग. तुझ्या काहीच लक्षात नाही का. तू कोण आहेस, कुठल्या जातीची, कुठल्या समाजाची, कुठल्या गावची, काहीच ध्यानात नाही का तुझ्या. त्या गवळण दिलं उत्तर अभंगाचं. याती कुळ माझे वा वा गेले हारी कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी. याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी.
याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आडुने श्रीरंगा वाचोनी आवे श्रीरंगा वाचोनी आडुने श्रीरंगा वाचोनी आवे किती शिकवाल किती शिकवाल किती शिकवाल किती शिकवाल मथुरेतल्या ज्येष्ठ माणसांना सांगितलं अगं बाई हे लेकरा तुझ्या काहीच ध्यानात नाही का त्यावेळेस त्या मुलीचे त्या गवळणीचे शब्द आहे बाबा या तिकुळ माझे गेले हरपोनी या तिकुळ माझे गेले हरपोनी बाबा अहो याती नाम जाती अहो मी कुठल्या जातीची कुठल्या कुळाची काही ध्यानात नाही माझी याती कुळ माझे गेले हरपून बाई अगं हे का हरपलं का तुझ्या लक्षात नाही मग तुझ्या लक्षात काय आहे म्हणजे माझ्या लक्षात एकच आहे श्रीरंगा वाचुनी मला त्या देव हरिने हरिले माझं चित्त हरिने हरिले माझं चित्त हरिने हरिले माझं चित्त हरिने हरिले माझं हरिने हरिले माझं चित्त हरिने हरिले माझं चित्त हरिले माझे चित्त हरिले हरिले माझे चित्त भारवित 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 विसरले आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा भारवित 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 विसरले आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा बाबा एकदा महाराजासाठी टाळ्या वाजवा गोड आवाज आहे खरं मी सांगितलं ना तुम्ही भाग्यवान म्हणजे चौरंगी हिरा माणूस सापडला तुम्हाला हा जिथं जाईल तिथं आवाज देणार करणारा माणूस आहे खूपच गोड आवाज आहे महाराजांचा पाठ आहे तेवढा सुंदर आहे हा आनंद वाटतो आणि हे सगळं एवढं जर गोड का होतं त्याला कारण सिस्टीम बी आहे एकदा सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा त्या दादासाठी तर वाजवाच आणि सिस्टीम संस्थांची आपल्या परमार्थात वैभव असलं पाहिजे आणि मला आनंद वाटायला लागला की संस्थान वैभवशाली हां एकदा संस्थांसाठी टाळ्या वाजवा हे तुम्ही बसले मंडळी वाजवा कारण याचं कारण हे जर आज एवढं वैभव जर दिसत असेल श्याम महाराजासारखा एवढा गुणवान माणूस आणि एवढे गोड लेकरं जर या ठिकाणी होत असतील तर याला कारण आहे संस्थान आहे महाराज चला असा अतिशय गोड ते विचारलं बाबांना काय हे बाळी अगं काय झालं तिनं सांगितलं हरिने हरिले माझे चित्त हरीनं माझं काय चित्त हरण केलं त्यामुळं बाबा आता मला काही कळत नाही आता कैसी जाऊ घरा कोणत्या घरी जाऊ कोणतं घर आहे माझं त्यावेळेस त्या माझ्यानं सांगितलं बाई तू जरी म्हणली कुळ आठवत नाही काही आठवत नाही पण ऐक अगं मी सांगतो तू अगं गोकुळातली आहेस
मी सांगतो ना जा घरी. मी सांगतो ऐक. मी सांगतो आणि मी वयस्कर आहे, मी वडील आहे तुझ्यापेक्षा. मी सांगतो तू ऐकलं पाहिजेत. ऐक ना माझं. तिनं सांगितलं तुम्ही काही म्हणले आता आणि तुम्ही कितीही शिकवायचा प्रयत्न केला तर आता काही परिणाम होणार नाही. गवळणी जदू ते चरण. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ, किती वासी कमाल माझा वेळोवेळा, 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 किती वासी कमाल माझा वेळोवेळा. मी दया भवना मी दया भवना राताली ये, किती वासी कमाल माझा वेळोवेळा, किती वासी कमाल वेळोवेळा, त्या गवळणीचा आणि त्या बाबाचा संवाद आहे. गवळण म्हणली बाबा आता किती शिकवलं तर फायदा नाही, किती हो शिकवा आलं माझं वेळोवेळा. मी तया गोवाळा रतली. अहो तुम्ही कितीही शिकून फायदा नाही का? कारण की मी आता रत झालेले कशासोबत? त्या भगवंतासोबत. त्याच्या चिंतनात रत झालेले. आता मला कशाची गरज नाही, कुठलीही गरज नाही महाराज. जरी आकाश बरो पडो पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन पाय, परी तुझीच वाट पाहे गा विठोबा. आता मला कुठलीही गरज नाही, ध्यानात ठेवा का? कारण मी आता त्याला रत झाली. एकदा रत झाले ना आता कुठलीही चिंता नाही. आता संसाराची चिंता नाही, कुठली चिंता नाही. तुकोबरायच्या शब्दात जर सांगायचं म्हणलं तर तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळी. आता हे सगळं गेलं तरी काय देवा तू माझा आहेस ना, मला याचं काही घेणं देणं नाही. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये इकडं जेलमच्या साईडला एक महात्मा राहत होते. आता नाहीत ते वारीला यायचे, आषाढी वारीला माऊलीच्या सोहळ्यात चालायचे बरं का. हनुमान बुवा वैभव बुवा ते चालायचे. त्या महात्म्याचं एक जीवन होतं. त्यानं सांगितलं मी जर का आलो ना तर देवा संग तल्लीन झालो पाहिजेत. मग ते काय करायचं, त्यांची कुटी होती बरं का. ऐका ध्यानात ठेवा, तुमच्या ध्यानात असला पाहिजे महात्मा. कुटी होती. ते निघाले की काय करायचे, ज्या दिवशी वारीला निघायचं, ऐका तुम्ही, वारीला निघायचं त्या दिवशी त्या झोपडी पेटून द्यायचे ते आणि झोपडी पेटायचे निघायचे. मग एकदा त्यांना एक कोणीतरी विचारलं, म्हणले बाबा तुम्ही वारीला निघले की तुम्ही झोपडी पेटून कोण निघता? ते म्हणले त्याचं एक कारण आहे, झोपडी जर ठेवली तर माझं ध्यान त्या झोपडीत जाईल की उंदरं जातील का, पुस्तकं खातील का, झोपडीत चोर तर जाणार नाही. आता जर झोपडीच नाही आता काही चिंता आहे का? काही चिंता नाही. ह्या काही महात्मे इतके फक्कड असतात. ऐका आता तुम्ही कितीही शिकवलं तरी आता काही माझा फायदा होणार नाही, कारण माझं जीवन आता त्या देवासंगरत झालं. अगं म्हणले ऐक ना, तू कुणाची आहे का? तू वैभवशाली घराण्यातली मुलगी आहेस, ऐक माझं. ती म्हणले अष्टभोग भोगणे माते नाही चार. हवे सगळे भोग मला सांगू नका आता का, कारण भक्ती प्रेम गोडले गे माय. मी त्या प्रेमात त्या भक्तीत तल्लीन झाले. त्यामुळं आता काही शक्य नाही बा परकुमा देवर जीवेचा जिव्हाळा, काही केला वेगळा नो हे गे माये. आता या चिंतनातून या नामस्मरणातून मी वेगळं होणार नाही, असं सरळ सरळ गवळणीचा अर्थ. फक्त 2-5 मिनटं तुम्हाला काल्याचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. एकदा गोड भजन करू आणि भजन झाल्यानंतर काल्याचा 2च मिनिटाचं चिंतन आणि सेवा समाप्त. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
भगवंताच्या काल्याचं वर्णन. भगवंताचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर भगवंत रांगा लागली, रांगता रांगता आणि रांगता रांगता भगवंताच्या लीला सुरू झाल्या. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगीत रांगता रांगता देवाच्या लीला सुरू झाल्या. आणि लीला काय सुरू झाल्या, देवानं आता सर्व गोपाळ जमा केली आणि गोपाळाला सांगितलं का रे तुम्ही गोकुळातले आहात, घरी दही आहे, दूध आहे, तूप आहे, सगळं गोष्टी आहेत, मग एवढं सगळं असताना तुम्ही खराब का झालेत? ते म्हणले देवा याचं कारण एक आहे, दही दूध जातं डेअरीला आणि ठेसा आमच्या ढेरीला, कसं सुधरू आम्ही? हां, हे प्रमाण नाही बरं का, रिकामा पाठ करू नका. लेकरं हुशार येते, हे पाठ करतील देतील प्रमाण कुठं? हां हां काय? अरे देवा अवस्था अशी आहे, दही दूध जातं डेअरीला आणि ठेसा आमच्या ढेरीला, ठेशानं माणसं सुधरत नसतात. देव म्हणले काळजी करू नका, आजपासून मी तुम्हाला खाऊ घालतो, फक्त एक काम करावं लागेल. काय? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तो बरी, पोट भरून देतो फक्त माझ्या मागं मागं या, फक्त कसे या हळूहळू चला, कुणी कुणाशी न बोला. आणि मग सगळे येऊ लागले आणि मग देवाच्या चोऱ्या सुरू झाल्या. देवाच्या चोऱ्या वाढल्या, चोऱ्या वाढल्यानंतर खोड्या वाढल्यानंतर सगळ्या गोपिका यशोदेच्या दारात आल्या आणि यशोदेला आवाज दिला, यशोदे श्रीकृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळे राहावे का जावे. सांग गोकुळात राहायचं का जायचं? फार खोड्या चालू केल्या तुझ्या मुलानं. हां आई हे महाराज ती आई बाहेर आली, म्हणले काय झालं? एक सांगू लागली, म्हणले ऐक तुझ्या मुलाच्या काय काय खोड्या आहे. एक पुढं आली, म्हणले ऐक, येणे माझे कवाळ उघडिले. दुसरी म्हणली येणे माझे सिंकेच तोडिले, दया दुधाते भक्षिले ओलांडिले ताकाते. कोणी म्हणलं दही खाल्लं, कोणी म्हणलं तूप खाल्लं, कोणी म्हणले यानं माझ्या सुनलं झोपत असतं तव्याचा काळ्या बोटं केले आणि मिशा काढल्या, कोणी म्हणे यानं गाठीच मारल्या दाढीच्या आणि वेणीच्या. अनेक दृष्टांत सांगायला वेळ कमी आहे. अशा अनेक खोड्या सांगितल्या आणि सगळ्या गोळूने म्हणल्या सांग आता जावं कर. हां तुझा काना तुला गोडच वाटणार आहे का नाही? प्रमाण देत नाही आता. हां तुझा देव तुला गोड वाटणार आहे, तुझं लेकरू आहे ना ते, आणि लेकरू आईला गोडच वाटत असतं. देव बाहेर आले, डोळे चोळत चोळत, एवढं छोटंसं रूप आहे, डोळे चोळत चोळत आले म्हणले आई काय ग कशाचा आपल्या दारात असलेच भक्कम बायला आल्यात, काय कार्यक्रम आहे काय? ते म्हणले काही कार्यक्रम नाही, तुझ्या खोड्या सांगायला आल्या. म्हणले किस ना हां बघ या सगळ्या. ती बाई म्हणते तू कवाड मोडलं, एक म्हणते शिके तोडलं, एक म्हणले तू अमुक केलं टमुक केलं, किती खोड्या केल्या. कृष्ण छोटा आहे, आईजवळ आला आणि आईच्या तोंडानं हात फिरला. म्हणले आई अगं कुठं ते शिक आणि कुठं मी लहान, अगं छोटे छोटे पाय माझा हात तरी पुरतो का? ह्या सगळ्या महिला खोटं बोलतात गाई, हे सगळं खोटं आहे. अगं मी किती लहान, कशा खोट्या करू, कसं कावड मोडं, कसं मी काय करू शकतो आई? हे सगळ्या खोटं बोलतात आई. या हां ह्याच खोड्या करतात म्हणले, हां ह्याच मला त्रास देतात म्हणले. हां आणि आई तुला असं वाटतं का मी खोड्या करू शकतो म्हणून? आणि सख्या आई तिलाच म्हणायचं, लेकरानं किती खोड्या केल्या तिला मान्य होत नाही, तिला आई म्हणावं. हां आईसाठी लेकरं काय असतात आवडीचे असतात. एका हिंदी एक पद आठवलं म्हणून सांगतो, अपने बच्चे तुझको प्यारे रावण हो या राम, ओ माँ तुझे अपने बच्चे तुझको प्यारे रावण हो या राम. अरे राम असला तरी आईला आवडीचा आणि रावण असला तरी मग तो कृष्ण आहे. आईला राग आला आणि आईच त्या बायावर भांडायला उठली. कोण्या? ते गोपिकावर. हां म्हणले तुम्ही काय सोप्या नाही म्हणले. हां सांगितलं म्हणले माझ्या मुलांना तुम्ही काय काय करता. हां बाळ सगुन गुणाचं तान, बाळ दिसतं गोजिरवान, काय सांगता ग राहणे ग गोकुळच्या नारी, तुम्ही चोरून याचा भवरा आळघे का सारंधरा, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. हां तुम्हीच खोटं बोलता, तुम्हीच खोटं बोलून माझ्या मुलावर आळ घेता का? जा मुद्दे मला सगळं चोर पकडून ना मग मान्य होईल. आणि एक दिवस देवानं देवाच्याच घरात चोरी केली, नाही न पकडलं. नाही म्हणले कृष्णा तू दही खाल्लंस? ते म्हणणे मैं नहीं माखन खायो रे मैया मोरे, मैं नहीं माखन खायो
हे किती खोटं बोलतो. अरे तुझ्या तोंडाला दही लागेल ना भल्या माणसा. बस म्हणले आता लाड करण्यात मजा नाही. म्हणले आता एकच शाळा, गाई गोपाळ सोंगडी बना किंवा गोधने गोधने चारा जातो सारंग पाणी. जुन्या काळातली शाळा. आणि मग जंगलात गेले, अनेक खेळ खेळले. तिथं अनेक खेळ खेळले. हमामा पुरी हमामा अनेक खेळ खेळले. खेळायला आता वेळ नाही, कारण खेळायचा वेळ संपला. आणि मग खेळ खेळल्यानंतर सगळे गोपाळ म्हणले देवा खेळ भरपूर झाले म्हणले, पण आमच्यावर राज आलं, तुझ्यावर काही राज आलं नाही अजून. प्रत्येक वेळेस आमच्यावर राज, तुझ्यावर राज आलं पाहिजे ना. तुझ्यावर राज कसं काय येत नाही. देवाच्या लक्षात आलं आता आपल्यावर राज आणणं गरजेचं आहे. आणि शेवटी देवावर राज आलं. राज एकच, ज्याच्यावर राज आलं डावात त्यानं गाई कोण आणायच्या. मग सगळे गोपाळ एका ठिकाणी आले. म्हणले बस आता तुझ्यावर राज आलं, एकच काम कर. काय त्या पती मनरूपी गाय चालली तेवढी करून आणगाड्या ती, बाकी सगळ्या गायी आम्ही सांभाळू शकतो, ही मनरूपी गाय आम्ही सांभाळू शकत. चंचलम ही म्हणत कृष्ण प्रमाथी बलभदृढम. हे मन अतिशय चंचल आहे, तेवढी गाय खालून आण. धाव म्हणले पळ, हे का नाही आवाज द्याला. धाबकानोबा गेल्या गाई रे, धाबकानोबा गेल्या गाई. बस जाय म्हणले नानकोलून. आणि मग कृष्णांकडून आणलं. सगळे म्हणले देव म्हणले आता काय करायचं. म्हणले खांदे भार पोटी भो, काय खेळा याचे सुख, किती खेळवतो काम सारून अवघे आले झाली आता वेळ म्हणती आता फिरोया, आता वेळ म्हणती आता फिरोया. बस आता एक काम बंद करा. आणि आणा म्हणे आता शुदर्या. सगळे आणा कुठं. म्हणले आणा वाळवंटा. तुका म्हणे वाळवंट बरवे नेट उत्तम. आणा म्हणले सगळ्या. सगळ्या काला एका ठिकाणी आणला. आणि जो काला वाळवंटात झाला तोच काला या ठिकाणी करायचा आहे. आता एकदा जय विठ्ठल होईल. आणि जय विठ्ठल झाल्यानंतर काल्याचा अभंग होऊन कार्यक्रमाचा समारोप. पुनश्च एकदा आदरणीय वारकरी संप्रदायातील गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्यामदादा यांचा मला फोन आला. सांगितलं दादा तुम्हाला कीर्तनाला यावं लागतं. आणि मी या ठिकाणी बाबाच्या सेवेसाठी हजर झालो. आल्यानंतर आनंद वाटला. श्यामदादाचा मी प्रत्येक वेळेस कार्यक्रम पाहत असतो. अतिशय गोड मुलं तयार करणं लावलेत. वारकरी संप्रदायामध्ये कोणी गायक आहे, कोणी वादक आहे, कोणी कीर्तनकार आहेत. एवढे छोटे छोटे मुलं जर उद्या जर असे एवढे जर गोड वाजवा लागले तर येणाऱ्या काळात इथे हे संस्थान कीर्तनकाराची, कथाकाराची, गायकाची आणि चांगले मुलं निर्माण करण्याची फॅक्टरी ध्यानात ठेवा. आज पानटपऱ्या बिघडायच्या आहेत, हॉटेल बिघडायच्या आहे, बसस्टँड बिघडायचे, टी व्ही बिघडायचे, मोबाईल बिघडायचे, लॅपटॉप बिघडायचे. सुधारायचं कुठंच ठिकाण राहिलं नाही भाऊ. आज एकच ठिकाणी सुधारायचं फक्त ही वारकरी शिक्षण संस्था. म्हणून ह्या बंद पडल्या नाही पाहिजेत, ह्या टिकल्या पाहिजेत. आणि ह्या टिकून आहेत नुसत्या असे उत्कृष्ट माणसं तिथं असली पाहिजेत. नाही तर संस्था बऱ्याच आहेत महाराज, पण ज्याला वाजवल्या जात नाही तो संस्थेचा अध्यापक, ज्याला गाता येत नाही तो संस्था का अध्यापक. दिंडी कोणाची, ज्याला भजनच येत नाही, ज्याला कीर्तन येत नाही तो दिंडी मालक. काय दिंडीचं कल्याण होणार आहे. खरंच सांगू का, शोकांतिका आहे. तुम्हाला नाही कळणार आहे काही गोष्टी. हे बोलू नये आमचेच दात आमचेच होठे, पण आता बोलायचं वेळ आली म्हणून बोलतो. आज इथं मला गोड वाटलं. खरं आहे ना बाबा हे. अहो ज्याला काहीच कळत नाही त्याच्या संस्था. मला सांगा काय शिकवणार तो माणूस ज्याला गायन कळत नाही, ज्याला स्वर कळत नाही, ज्याला ताळ कळत नाही, तो काय शिकवणार मुलांना. खरं तर मी कमिटीला विशेष धन्यवाद देईल यांनी अतिशय अभ्यासून इतका गोड माणूस या ठिकाणी ठेवला. कारण या माणसाचं गाणं तयार आहे, या माणसाचा अभ्यास आहे. अहो आजही श्यामदादाला जर काही इथून जर जायचं म्हणलं तर गजानन महाराज संस्थान आज सुद्धा त्या माणसाला न्यायला तयार, आज न्यायला तयार. माझी विनंती आहे तुम्हाला, मला शेगावपेक्षा चिखली जवळ आहे आणि चिखली माझ्या आवडीचं गाव आहे. मी दर 8 दिवसाला येतो. माझी संस्थानला विनंती आहे या माणसाला खरंच जीव लावा. कारण खूप गुणी माणूस आहे एवढा. कारण वाजवणं गाणं एका माणसाच्या अंगात एवढे गुण नसतात. मी छान गातो, छान बोलतो, पण मला वाजवल्या जात नाही. ही माझं दुःख आहे. पण तुमच्याकडं सर्वोपरी शिकवणारा माणूस आहे. वेगळा शिक्षकच ठेवायचं काम नाही. आणि मुलात एवढा जीव आहे. हे कपडे स्वतः ते शिवायला आले होते. त्या टेलरला सांगितलं मला कपडा चांगला लागतो, पैसे लागले खिशातून टाकतो मी अजून, पण मला मुलांच्या तडजोड नसले पाहिजेत. तो टेलर मला भेटला एक दिवस. ते म्हणलं महाराज मी लय संस्था पाहिली,
बऱ्याच संस्था पाहिल्या, पण संस्था चालक मुलाच्या कपड्यातून त्याचा ड्रेस कसा होतो ते पाहतात. नाही कळलं तुम्हाला? नाही काही कमिशन मारता गेलं तर आपला जरी ड्रेस निघाला तरी भरपूर आहे. इतके बरेच संस्थांवाले काही काही शिक्षक बेजार करतात असं. पण पहिला माणूस पाहायला म्हणले, तो शिवणारा मला भेटला, त्याच्याकडे कपडे त्याच्याकडे येतो, माझा म्हणजे जीवलग येतो माणूस, कीर्तनकार आहे. त्याने सांगितलं की 2 पैसे माझे डाव द्या महाराज, पत्तडजोड करू नका, माझ्या लेकरांना कपडे चांगले असले पाहिजेत. लेकरावर एवढं प्रेम करणारा माणूस दादा आहेत, म्हणून मला आनंद वाटला. आणि एवढे गोड मुलं तयार करायला लागली नाही तर हे वय काय एवढ्या सरपट्यान 16 मात्रा ना 18 मात्रा वाजवणारा लेकरू आहे काय, त्याला अजून त्याच्या मात्रा कळना काय चालू येतं. ते 16 मात्रा वाजवा लागलं, काय काय वाजवा लागलं, त्याचं वयच काय. त्याला जर विचारलं कसं काय खातात ते म्हणले मला ते नाही माहीत. इतके गोड लेकर म्हणून ध्यानात ठेवा. येणाऱ्या काळात इथं गुणवान निर्माण होणार आहेत, इथं चांगले मुलं निर्माण होणार आहे. एक वाक्य बोलू का? हे मुलं निश्चित कोणी शिक्षक होईल, कोणी प्राध्यापक होईल, कोणी IPS अधिकारी होईल. त्याच्याही पुढं सांगतो मायबाप हो, अरे काही नाही झाले ना तर हे आईला आई म्हणतील आणि बापाला बाप म्हणतील, ध्यानात ठेवा. इतकं जरी झालं ना तरी भरपूर आहे. आज बिकट परिस्थिती आहे महाराज. कलियुग बैठा, एका कवीचं वाक्य आहे, कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो कहा जाऊ, घर घर में रावण पैदा हुए इतने राम कहा से लावू. इतकी राम कुठून आणायची? ते राम निर्माण करण्याचं जर साधन कुठं असेल तर या आमच्या चिखलीला परमहंस रामकृष्ण रामकृष्ण मौनी बाबा संस्थानला तिथं साक्षात राम निर्माण करण्याचं कारखाना आहे महाराज. मला आनंद वाटला. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आणि आता काल्याचा अभंग आणि काल्याच्या अभंगामध्ये समारोप, बाकीचं काय माहिती असतील ते महाराज देतील. एकदा आता लगेच काल्याचा अभंग. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश